मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत LCM वर्सेस HCF म्हणजेच लसावी आणि मसावी यामधील फरक. आपण एक उदाहरण घेऊ. 8 आणि 12चा लसावी काढू आणि 8 आणि 12चा मसावी काढू. पहिलं काय करू, 8चे भाग करू. 8चे भाग 2 गुणिले 4 याचे परत आपण भाग पाडू शकतो. 2 गुणिले 4चे परत भाग 2 पडतात. 2 गुणिले 2 हे 8चे भाग पडलेत. तर परत 12चे भाग पाडायचे. 12चे भाग कसे पडतात? 2 गुणिले 6 परत आपण त्याचे पाडू शकतो. 2 गुणिले 3 हे भाग पडलेत. मग LCM म्हणजे लसावी म्हणजे काय असतोय? लघुत्तम सामायिक विभाज्य. म्हणजे यामधील काय असतंय, जे सेम आहेत ते पहिले बघावे. LCM किंवा लसावी. सेम आहेत ते पहिले लिहायचेत. 2 आहे, मी खाली घेतो 2. याच्यात 2 सेम आहे, याच्यात 2 सेम आहे. या दोन्हीच्या बदली 1 गुणिले याच्यात 2 सेम आहे, याच्यात 2 सेम आहे. या दोन्हीच्या बदली 1 आणि हे नाही, हे सेम नाही आहे, परंतु हे घ्यायचं. 2 गुणिले हे परत आणि 3 इकडं आहेच. सेम जे असते त्याच्या बदली 1 घ्यायचं आणि दुसरे जे आहेत ते आहे तसे घ्यायचे. मग याचं हे लसावी किती होते? 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8 आणि 8 त्रिक 24. हा आला तुमचा लसावी. तर मसावी कसा काढायचा? सेम त्या पद्धतीनेच 8चे भाग पाडायचे. 2 गुणिले 4 परत त्याचे भाग कसे पडतात? 2 गुणिले 2 सेम त्याच्यास 12चे भाग पाडायचे. 2 गुणिले 6 परत या 6चे भाग पडतात. 2 गुणिले 3. आता यामधले जे कॉमन आहेत, मसावीचा अर्थ काय होतो? महत्तम सामायिक विभाज्य. HCF मसावी. यातलं जे सेम आहे, यामध्ये जे सेम आहेत ते घ्यायचं. या दोन्हीपैकी 1 2 झाला. परत ह्याच्यात आणि ह्याच्यात परत 2 आहे. ह्याच्यानंतर कुठं 2 सामायिक आहे काय? सामायिक नाही आहे. मग तुमचा मसावी झाला 4. ओके. हा तुमचा लसावी आणि मसावी काढण्याचा फरक आहे. तर यामध्ये आपल्याला असं एक ऑब्झर्वेशन तयार होतं आहे, जे लसावी असतोय तो याच्यापेक्षा म्हणजे लघुत्तम लिहिलं आहे, पण जे 2 अंक आहेत याच्यापेक्षा तो मोठा असतोय. आणि मसावी जो असतोय या 2 अंकांपेक्षा तो लहान असतोय. प्रत्येक गणितामध्ये हे सेम असते. आता तुम्ही याचं सॉल्व करा. 6 आणि 20चा लसावी आणि मसावी काढा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.